मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ। तर आली मी स्टॉलवरती, तसं रोजच लावते म्हणा स्टॉल, फक्त काल लावला नव्हता आणि रविवार तर लावतच नसते। काल सोमवार होता, काल काय लावला नव्हता आणि आज लावलाय। लवकर आली थोडंसं, तसं म्हणजे 8 वाजताच आली। लवकर म्हणजे काय 7 वाजता नाही आली, 8 वाजताच आली। 8:30 कधी 8:45 कधी 9 वाजतात, तर मी एकदम ॲक्युरेट 8 वाजताच आली। तर आली, बसली, माझे पप्पाने सगळं सेटअप व्यवस्थित केला, म्हणजे डबे वगैरे लावले, पाणी बॉटल प्लेटी वगैरे सगळे व्यवस्थित ठेवले आणि बसलेत आणि नंतर मी आले। म्हणजे मशीनला पाणी लावायचं होतं, कपडे भिजू घालायचे होते, मोंटूचं पाणी गरम करून द्यायचं होतं म्हणजे मोंटू असं आंघोळ वगैरे करून झालं की त्याचं टेन्शन निघून जातं माझं त्याचं। झाडू आला का तिकडे? लांब आहे वाटतं, झाडू मारत मारत गेले तिकडे। हां, तर असा विषय की मोंटूचं पाणी वगैरे तापलं की मोंटू आंघोळ वगैरे करून कसं टेन्शन फ्री होते मी, कारण त्याची शाळा यायचा टाईम असतो, मी इथे असते, मग तो असं होतं की तो म्हणजे न आंघोळ करतात त्याला शाळेत जावं लागतं, असा टाईम येतो। त्याच्यासाठी मग त्याची तयारी करून ठेवली तर मी टेन्शन फ्री होते। तर मोंटू येईलच थोड्या वेळाने आणि मी बघते गिऱ्हाईकाची वाट। तर आपलं नेहमीचं तेच बनलं, इडली, वडा, पोहे आणि चहा आणि त्याच्यासोबतच आपलं डोसा। तर डोसा म्हणजे कसं बरेच गिऱ्हाईक विचारतात डोसा आहे का, डोसा आहे का, मग मी जास्त बनवत नाही, आपलं 2-3च प्लेटी बनवते, कारण डोशासाठी गिऱ्हाईक सहसा जास्त येत नाही, थोडेसेच येतात, 2 ते 3 गिऱ्हाईकं, मग त्या हिशोबाने मी डोसा बनवत असते। तर फक्त गिऱ्हाईकाची वाट केव्हा येतील, केव्हा विकतील, केव्हा मी घरी जाईल, कारण असं रोज विचार करते की जेवण बनवायचं, म्हणजे स्टॉलसाठी जेवण बनवायचं, तर खूप गिऱ्हाईक येतात विचारायला जेवण आहे का, चपाती भाजी आहे का। म्हणजे काय होतं 11 वाजे लोक गिऱ्हाईक येतात, नंतर 11ला स्टॉप होऊन जातं, तर 11 ते 12:30-1 वाजेपर्यंत स्टॉप होतं, म्हणजे नाश्ता असतो पण मग गिऱ्हाईक येत नाही। मग गिऱ्हाईक येतात परत 12:30ला, मग 12:30 ते 1:30-2, कारण OPD चालू होती आणि मग लोक थांबून थांबून भूक लागते, मग लोक असं म्हणजे सकाळी 11 वाजेपर्यंत येतात, नंतर 11च्या नंतर मग गॅप पडतो, तर 12, 12:30, 1 आणि नंतर मग परत 1-2 वाजेला गिऱ्हाईक येतात, म्हणजे 1 तासात संपून जातं माझं नंतर। तर असं म्हणजे 2ही वाजतात मला, 1:30ही वाजतो इथे। त्याच्यामुळे मग मोंटूची तयारी झाली का मोंटूचं टेन्शन माझं चाललं जातं डोक्याचं। तर आता मोंटू येईल, त्याला पाणी वगैरे टाकलं आंघोळीला, तर येईल थोड्या वेळामध्ये। तर असे गिऱ्हाईक येतात ना की ते पाहून थोडंसं टेन्शनच वाढतं मला, तर खूप टेन्शन येतं। ते पूर्ण ॲक्सिडेंटवाले येतात, पडलेले, लागलेले, कोणी मारलेलं, ते पूर्ण रक्ताने भरलेले, ते पाहूनही टेन्शन येतं मला। तर मी पाहते मोंटूची वाट, कारण मोंटू काय करतो, पळतही भीतून इकडून। आणि आजपासून मानसी गेली शाळेमध्ये, मोंटू पण जाईल शाळेमध्ये आजपासून, कारण खूप दिवस झाले सुट्ट्या चालू होत्या, दिवाळीच्या सुट्ट्यानंतर मग बोलले मम्मी आम्ही 1 दिवस थांबतो। मग सोमवारचं तर काही गेले नाही लोक शाळेत आणि मी पण स्टॉल लावला नाही, तर आज लावला आहे। आता मानसी पण सकाळी शाळेत गेली, म्हणजे मी काळजी दिलं उठवते मी आणि मोंटू पण जाईल शाळेत। तर बस आजचे दिवस एवढंच। असंच तुम्ही चॅनलला कनेक्ट राहा, खूप सारं प्रेम द्या, खूप सारं आशीर्वाद द्या। तर या तुम्ही नाश्ता करायला।